नारायणगाव पोलिसांची एक धडाकेबाज कामगिरी समोर आली आहे। येडगाव परिसरात राहणाऱ्या दोघांकडून एक पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एअरगन, 2 कोयते व मोटरसायकलच्या चेन्स पॉकेटच्या व लोखंडी सळीच्या सहाय्याने बनवले हत्यार, एक स्विफ्ट वाहन असा एकूण 5,27,100 रुपये किमतीचा मुद्देमाल नारायणगाव पोलिसांनी जप्त केला आहे। सार्थक जयसिंग नेहरकर व राजू अजितसिंग राजपूत दोन्ही राहणारे येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना दिनांक 8 ऑगस्ट रोजी सार्थक नेहरकर राहणार येडगाव याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील, पोलीस हवालदार लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल रगतवान, महिला पोलीस कॉन्स्टेबल गेंगजे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चौगले यांची टीम तयार करून सार्थक नेहरकर याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने राजू राजपूत याच्या स्विफ्ट गाडी क्रमांक MH14DA 4766 मध्ये एक पिस्टल, 2 जिवंत काडतूस, एक एअरगन, 2 कोयते व मोटरसायकलच्या चेन्स पॉकेटच्या व लोखंडी सळ्याच्या सहाय्याने बनवलेले हत्यार असे ठेवले आहेत अशी माहिती दिल्याने पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील व टीमने राजू राजपूत यास त्याच्या ताब्यात असलेल्या स्विफ्ट गाडीसह ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्या स्विफ्टमध्ये सदर हत्यारे मिळून आली। त्यावेळी हजर असलेल्या पंचासमोर सदरचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जुन्नर यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, महिला पोलीस शिपाई सोनाली रगतवान, कविता गेंगजे, पोलीस शिपाई निलेश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे। डे टुडे न्यूज, नारायणगाव।